नमस्कार मैत्रिणी. लग्नानंतर होईलच की प्रेम ह्या मालिकेमध्ये एक खूप मोठा ट्विस्ट येणार आहे. तुम्हाला आठवत असेल मैत्रिणींनो, काही दिवसापूर्वी गुरुजींनी एक भविष्यवाणी केली होती. त्यात गुरुजींनी रम्याला असं सांगितलं होतं की तुझं आणि पार्थचं लग्न होईल. पार्थ नवरदेवाच्या वेशामध्ये असेल तर तू नवरीच्या वेशामध्ये. पार्थ तुझ्यासाठी मंगळसूत्र घेऊन थांबलेला असेल. हे तर तुम्हाला आठवलं ना. पण आता हेच इथं सत्यात घडणार आहे. तर ते कसं घडणार आहे हे तुम्हाला जाणून घेण्याची उत्सुकता आहे ना. मग चला बरं, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा. तर होतं असं की आता काव्या म्हणते, असं मी काय करू जेणे की पार्थ माझ्याकडे परत येतील. काव्याला कोणताच मार्ग दिसत नसतो. तेव्हाच काव्याची मैत्रीण खारुताई तिला म्हणते, अगं तुझं एवढं IPSचं डोकं आहे ना, ते चालव आणि काहीतरी असा प्लॅन कर की तुझे पार्थ तुझ्याकडे परत येतील. काव्यामध्ये काय करावं काही सुचत नाही आहे गं. पण तर काव्यामध्ये मालिनी काकूंची आणि जीवाची जर मदत घेतली ना तर नक्कीच काहीतरी मार्ग निघेल. तर काव्या काय करते, मालिनी काकूंना फोन करते आणि म्हणते, अहो मालिनी काकू, मी सकाळी पार्थला व्हिडिओ कॉल केला होता. तेव्हा पार्थ आणि रम्या दोघंही किचनमध्ये कॉफी करत होते. पार्थच्या पाठीमागे खूपच ही रम्या आता मागे पुढे करते ना. तर मालिनी म्हणते, हो ना गं, तिला दापायला आता घरात तू नाही आहे ना, म्हणून पार्थच्या सारखी मागे पुढे करत असते. सकाळी वॉकसुद्धा संगच घेतात, कॉफीसुद्धा संगच पितात. मग एवढं बोलून झाल्यानंतर काव्या म्हणते, मालिनी काकू, माझ्या डोक्यामध्ये ना एक प्लॅन आहे. या रम्याने आजपर्यंत ना आमच्या नात्यामध्ये दुरावा आणण्यासाठी खूप काही केले. नंदिनी ताईला सुद्धा खूप काही बोलली, मला, जीवाला, सगळ्यांनाच तिने काय काय सुनावलं आहे. तर आता हिला हिची जागा दाखवून देण्याची वेळ आली आहे. तर मालिनी म्हणते, काय करायचं तू सांग. तर काव्या म्हणते, मालिनी काकू, मला एक संशय येतो की त्या दिवशी 16 डिसेंबरच्या दिवशी जे आमचे फोटो दाखवण्यात आले होते ना, ते सुद्धा ह्या वसू आत्या आणि काहीतरी रम्याचाच प्लॅन असणार आहे. मालिनी म्हणते, आम्हालाही असंच वाटतंय, विक्रांतला सुद्धा असाच संशय येत आहे. इथे मालिनी फोनवरती बोलत असताना तेव्हा जीवा मालिनीच्या बेडरूममध्ये येतो. तर तो म्हणतो, कोण आहे. तर मालिनी म्हणते, काव्य आहे. मालिनी फोन स्पीकरवरती टाकतो आणि चौघंही मिळून त्या फोटोंचं डिस्कस करतात. जीवा म्हणतो, मी तर मिथुन काकांना सगळे फोटो जाळून टाकायला लावले होते, मग हे फोटो अचानक आलेच कसे. तर इथे आता त्यांच्या बोलण्यातून काव्या, मालिनी आणि जीवाला कळतं की हे फोटो रम्या आणि वसुधानेच त्या दिवशी जाणून बुजून पार्टीमध्ये आणले होते. तर आता जीवा आणि काव्या म्हणते, ह्यांना चांगला धडा शिकवायचा. तर काव्या म्हणते, हे बघा, मी एक प्लॅन केला आहे. ही रम्या ना असंही पार्थच्या खूप मागे पुढे करत असते आणि पार्थला आता माझं प्रेम कबूल करायचं नाही आहे. पार्थच्या मनामध्ये माझ्याबद्दल खूप प्रेम आहे हे मलाही माहिती, पण ते असं कबूल करणार नाही. तर मालिनी काकू, तुम्ही एक काम करा, आता उद्या मी घरी येईल ना तेव्हा माझ्याशी भांडायचं नाटक करा. असं दाखवा की तुमच्यात आणि माझ्यात आता काहीच पटत नाही आहे. आणि भांडताना एक मुद्दा असा मांडा की लगेच तुम्ही पार्थ आणि रम्याचं लग्न लावून देणार आहे. आता पार्थ आणि रम्याचं लग्न म्हणल्यावरती रम्या खुश होईल, पण पार्थच्या मनामध्ये काय आहे ना हे नक्कीच बाहेर पडेल. तर आता रम्या म्हणते, काकू लागा मग लग्नाच्या तयारीला. माझा पार्थ माझ्याकडे परत कसा येत नाही ना तेच मी बघते. तर मालिनी म्हणते, ठीक आहे. यामुळे रम्या आणि वसुधाला सुद्धा चांगलाच धडा शिकवला जाईल आणि तुझा पार्थ तुझ्याकडे परत येईल. असंच काहीतरी करून आपण जीवा आणि नंदीला सुद्धा पुन्हा एकत्र आणू. तर पुढील एपिसोडमध्ये लग्नाची तयारी नेमकी कशी होती हे जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा. थँक्यू.